नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विकास राठोड नाद शेती या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही सगळ्यांचं स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, सध्या काय चालू आहे की मार्केटला की रेट पडला, रेट उठला, ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत। त्यामुळे शेतकरी काय करतो की घाबरून लवकर माल देतोय। शेतकरी मित्रांनो, काळजी काय करायची तुम्हाला की आपल्या ज्या मार्केटमध्ये जे लोकल व्यापारी आहेत त्याच्याऐवजी तुम्ही जे वरी काही वाशिम मार्केट असेल, दिल्ली मार्केट असेल, मुंबई मार्केट असेल, हैदराबाद मार्केट असेल, तिथल्या व्यापाऱ्याचे नंबर घेऊन तुम्ही चौकशी करा। शेतकरी मित्रांनो, साधारणतः आजचीच गोष्ट सांगतोय मी किंवा मला तुम्हाला सांगा वाटलं म्हणून सांगतो की आमचे कस्टमर आहेत नगरचे। त्यांनी मला सांगितलं की सर मार्केट उठलं आज। मी म्हणलं किती मार्केट आहे? तर ते म्हणले की तिथं सध्या 27-28 रुपये मार्केट चालू आहे। शेतकरी मित्रांनो, पण आमच्या मार्केटला किंवा मी तुळजापूर तालुक्यातून राहतो, इथं साधारणतः जवळपास 12, 13, 10 एवढे 10, 11 अक्षरशः व्यापारी असं दाखवून देत आहेत की वरी माल जात नाहीये। शेतकरी मित्रांनो, मी वारंवार सांगतो की बाबा कलिंगड विकण्याच्या 2-3 पद्धती आहेत, किंवा तुम्ही पर्सनली जाऊन किंवा एखादी स्टॉल लावून बी जरी विकलं तरी त्यामध्ये खूप सारं प्रॉफिट आहे। तुम्ही जाऊन स्वतः गाडी भरून जरी नेऊन व्यापाऱ्यापाशी दिले, किंवा तुम्ही जर मेन मार्केटला गेलं की समजा थोडक्यात हैदराबाद मार्केट असेल, मुंबई मार्केट असेल, किंवा वाशिम मार्केट असेल, किंवा दिल्ली मार्केट असेल, तुम्ही पर्सनली गाडी भरा आणि शक्यतोवर मार्केट नेऊन द्या, कारण माल नेऊन द्या। हां ठीक आहे, चला तिथं जर आपण आणखी एक असते किंवा श्युरिटी की तुम्ही अशा व्यापाऱ्याच्या कॉन्टॅक्टमध्ये जाऊन गाडी घेऊन जावा तिकडे, की जेणेकरून तुम्हाला तिथे जाऊन किंवा काही प्रॉब्लेम नाही यायला पाहिजे, कारण आपण एवढ्या लांबनं तिथपर्यंत गाडी घेऊन जातो आपण सगळं गोष्टी करतो किंवा तोडतो, गाडी भरतो, गाडीचं भाडं असेल किंवा लेबर खर्च असेल, सगळ्या गोष्टी मॅनेज करून आपण तिथपर्यंत घेऊन जातो। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला काळजी काय करायची की ज्यावेळेस आपण माल देतोय, कारण आपण 60 दिवस ह्या पिकाला दिवस रात्र कष्ट करतो, किंवा आपण फवारणी करतो, किंवा आपण समोर काय रेट भेटेल ह्याचा न विचार करता आपण ह्याला खर्च करतो, ह्याला खूप सारे पैसे लावतो, ह्याला दिवस रात्र लेकरासारखं जपतो। शेतकरी मित्रांनो, सगळ्यांना कळकळीची एक विनंती आहे की तुम्ही जमलं तर वरच्या मार्केटला रेट चौकशी करा, कारण आपण पिकवतोय सगळं सोनं, आणि इथं की आपण अशी गोष्ट थोडक्यात आपण 2 महिने कष्ट करतोय, ज्यावेळेस आपल्याला फळ भेटतं त्यावेळेस सगळे व्यापारी मिळून वरली मलाई खाऊन जाताना आपण खाल्लं पाणी घेतोय। त्याच्यामुळे काळजी घ्या, शक्यतो तर 10-20 व्यापाऱ्याला फोन करा, रेट काय आहे ते ॲक्च्युअलमध्ये रेट चौकशी करा, त्यानंतर माल कटिंगचा धंदा करा। कारण आपण एवढं कष्ट करतोय, सगळ्या गोष्टी करतोय, दिवस रात्र मागं लागतोय, कारण मला माहिती आहे की आता आम्ही 10-20 शेतकऱ्यांना दररोज बोलतो किंवा दररोज शेतकऱ्यांना भेटतो अक्षरशः, तर ते डायरेक्ट की असं त्यांना दिवस आज किंवा क्लायमेट आज ऊन आहे, उद्या थंडी आहे, परवा दिवशी दमट वातावरण आहे, त्याच्यामुळे शेतकऱ्याला टेन्शन आलेलं असतं किंवा आपण केला किंवा एकदम कंटिन्यू स्प्रे किंवा फर्टिगेशन चांगल्या पद्धतीने करतो, किंवा आपल्याला समोर जाऊन 4 पैसे होतील म्हणून आपण प्रिव्हेंटिव्हमध्ये काम करतो, किंवा आपण रोग न येताना आपण त्याची काळजी घेतो। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जसं पिकाची पण काळजी घेता ना, तर तसं तुम्ही आपला माल विकण्याची पण जिम्मेदारी घ्या, कारण तुम्ही वाटतं की आपल्याला आपल्या कोणी जवळचे व्यापारी असतील त्यांना दिलं, त्यांच्या भरोशावर माल दिला, असं काही सुद्धा करू नका। वारंवार वरच्या मार्केटच्या व्यापाऱ्यासोबत कॉन्टॅक्टमध्ये राहा, 5-10 शेतकरी मिळून त्या व्यापाऱ्याशी कॉन्टॅक्ट करा, जेणेकरून तुमचा ॲक्च्युअलमध्ये रेट काय चालू आहे, की तुमचा माल काय आहे, त्या गोष्टी सगळ्यात व्यवस्थित भेटतील। कारण आता सध्या मी का वाशिम मार्केटच्या नवले सर म्हणून आहेत, त्यांच्याशी माझं बोलणं झालं, ते म्हणले की मला 26-27 रुपये मार्केट रेट चालू आहे सध्या, आणि इथं ज्यावेळेस मी लोकलच्या व्यापाऱ्यांना विचारतो ते म्हणतात की 10, 11, 12 रुपये मार्केट चालू आहे। शेतकरी मित्रांनो, साधारणतः ह्यामध्ये जवळपास 13-14 रुपयाचा फरक पडतो, 13-14-15 रुपयाचा फरक पडतो। जरी तुम्ही एखादी स्वतःची माल तोडून जर गाडी घेऊन गेलं, तुमचे साधारणतः जर 1 किलो मागं 2-3 रुपये जरी गेलं तरी तुम्हाला डायरेक्ट इथं डबल फरक पडतो। काळजी घ्या, आपण पिकवतोय हे खरं आहे, पण आपल्याला विकता पण आलं पाहिजे। असंच म्हणत आहे अगोदर की बोलणाऱ्याची माती पण विकते, न बोलणाऱ्याचं काही पण विकत नाही, सोनं पण विकलं जात नाही। त्याच्यामुळे थोडी काळजी घ्या, वारंवार मार्केटच्या इतर शेतकऱ्यांच्या किंवा काही नगरचे पट्ट्यातले शेतकरी असतील, किंवा इकडे नांदेड साईडचे असतील, किंवा इकडं कोल्हापूर साईडचे असतील, किंवा तिकडे नाशिक साईडचे असतील, किंवा तिकडे मालेगाव जळगाव साईडचे असतील, यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये राहा, सगळीकडे रेट चौकशी करा, किंवा रेट काय चालू आहे काय नाही। जर तुम्हाला जर आता किंवा आपल्या शेतकऱ्यांचा मोठा हे असतो की आमचा माल कोण घेऊन जाणार, कारण तुम्ही भ्यायची गरज नाही, आपण पिकवले चांगलं पिकवता तर त्याला विकण्याची पण एवढं काही भ्यायची गरज नाही आहे। तुम्ही जर तिकडे चांगलं मार्केट असेल तर तुम्ही पर्सनली स्वतः गाडीमध्ये भरा आणि त्या डायरेक्ट व्यापाऱ्यापर्यंत किंवा वाशिम मार्केट असेल कोणत्याही मार्केटला तुम्ही तिथपर्यंत गाडी घेऊन जा। जर तुम्हाला तिथं 2-4 रुपये फायदा भेटत असेल तर चांगले जाईल। आपण व्हिडिओ बनवण्याचं कारण किंवा आपलं कोणाशी द्वेष नाही आहे, कारण आपलं फक्त एवढं जास्त हेतू किंवा शेतकऱ्याला 4 पैसे राहिले पाहिजेत, कारण शेतकरी कशी शेती करतोय ते आम्हाला माहिती आहे, कारण आपण
तो कोणाकडे पैसे नसतात किंवा काही व्याजानं काढून करतात आणि ज्यावेळेस आपल्याला चांगलं फळ भेटत असतं त्यावेळेस काही जे मधले असतात लोक ते घेऊन टाकतात. त्याच्यामुळं शेतकरी मित्रांनो काळजी घ्या. अजून जर तुम्हाला काही अडचण येत असेल कलिंगडामध्ये तर माझा नंबर आहे 87 88 83 65 13 आणि हा व्हिडिओ जे कलिंगड उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.